नमस्कार, DSP क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी वूलनपासून तुम्हाला कसे शोपीस तयार करायचे हे सांगणार आहे किंवा कशा ठिकाणी तुम्ही हे वूलन यूज करू शकता हे आपण बघणार आहोत। हे बघा, या फर्निशिंगची काच तुटलेली होती तर तुम्ही अशाही ठिकाणी या वूलनचा वापर करू शकता। याचे साईज घेऊन तुम्ही त्यानुसार कट करून यावर डिझाईन बनवू शकता। बघा किती छान वाटतंय हे। त्यानंतर देवघरातही तुम्ही असे आसन बनवू शकता। हे बकरम आहे, यावरतीही तुम्ही हे रांगोळी डिझाईन्स बनवू शकता। देवघरात पुढे ठेवण्यासाठी तुम्ही असे विविध रांगोळी तुम्ही बनवू शकता। त्यानंतर बेबी वेलकम किंवा ब्रायडल वेलकम, सप्तपदीसाठी तुम्ही अशा रांगोळी मॅट्स बनवू शकता। या तुम्ही रेंटवरही देऊ शकता आणि सेलही करू शकता। या बनवताना तुम्हाला यामध्ये खूप प्रॉफिट असतं। हे बघा, तुम्ही हव्या त्या साईजमध्ये या रांगोळ्या बनवू शकता। त्यानंतर सणावारासाठी तुम्ही अशाही रांगोळ्या बनवू शकता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये। आता गणपतीसाठी तुम्ही अशा डिझाईन्स बनवू शकता। ह्या बॅकड्रॉपसाठी छान आहेत। तुम्ही या साईजमध्ये किंवा अजूनही भरपूर मोठ्या साईजमध्ये या रांगोळ्या बनवू शकता। त्यानंतर ही 3 बाय 3 फुटाची रांगोळी आहे। या आपल्या दिवाळीसाठी, सणावारांसाठी या रांगोळ्या यूज केल्या जातात। पाटावरती ठेवण्यासाठी तुम्ही असे आसन बनवू शकता। त्यानंतर ही छोटी छोटी फुले आपण दिव्यांखाली ठेवण्यासाठी बनवू शकता। हव्या त्या आकारामध्ये आपण बनवू शकता। हे आपण पायऱ्यांवर कॉर्नर पीससाठी हे खूपच छान वाटतात। हे कॉर्नर पीस आहेत किंवा पायऱ्यावरही तुम्ही कॉर्नर बनवू शकता असे साईडने। हे बघा, त्यानंतर ही लक्ष्मी पावले, यांची भरपूर ऑर्डर असते। कलर्ससाठी आपण असे डिझाईन वापरू शकता, असे कलर भरू शकता त्यामध्ये। शिवरात्रीसाठी किंवा अदर ओकेजनसाठी तुम्ही अशा रांगोळ्या बनवू शकता। ह्या सणावारासाठी गुढीपाडव्याची रांगोळी आहे। बघा, आपण कुठल्याही साईजमध्ये किंवा डिझाईनमध्ये या वूलन मॅट रांगोळी बनवू शकता। त्यानंतर याची बॅकड्रॉप बनवू शकता, अजून वूलन हँगिंग बनवू शकता। वूलनचे भरपूर प्रकार आहेत तुम्हाला बनवण्यासाठी, तुम्ही कोणतेही बनवू शकता। किंवा पाटावरील आसने आपण असे स्वस्तिकमध्ये किंवा फ्लावरच्या डिझाईनमध्ये आपण बनवू शकता। त्यानंतर समय झालेला आपण एकाच कलरने किंवा असा कॉन्ट्रास्ट कलर करूनही बनवू शकता। तुम्ही या प्रकारे तुम्ही वूलनचा वापर करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।